श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा जप कसा करावा आणि तो योग्य पद्धतीने केल्यास त्याचे कोणते फायदे होतात. श्री स्वामी समर्थांचा जप करायची योग्य वेळ. स्वामी समर्थांचा जप पहाटे ब्राह्मण मुहूर्तात किंवा संध्याकाळी शांत वेळेत करावा. रोज एकाच वेळी जप केल्यास त्याचे फल लवकर मिळते. जप करण्यापूर्वी काय करावे? अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. स्वामींचा फोटो समोर ठेवा. दिवा व अगरबत्ती लावा. मन शांत करावे. जपाचा मंत्र. स्वामी समर्थांचा मुख्य मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र मनापासून आणि श्रद्धेने म्हणावा. जप कसा करावा? तुळशीची किंवा रुद्राक्षांची माळ घ्यावी. एक माळ म्हणजे 108 वेळा जप. सुरुवातीला 1 माळ आणि नंतर शक्य असेल तर 3 किंवा 5 माळी कराव्यात. जप करताना लक्ष असे ठेवावे, मंत्रावर पूर्ण लक्ष द्यावे. मन भटकल्यास पुन्हा मंत्रावर आणावे. स्वामींचे रूप डोळ्यासमोर ठेवावे. श्रद्धा आणि विश्वास हेच खरे जपाचे सामर्थ्य आहे. जप किती दिवसाचा करावा? किमान 41 दिवसाचा. नियमाने जप करावा. खंड पडू देऊ नका. मनोकामना असल्यास ते स्वामींना अर्पण करा. जपाचे फायदे. जप केल्याने मन शांत होते, संकट दूर होतात, नकारात्मक विचार कमी होतात आणि स्वामींची कृपा नक्कीच अनुभवास येते. शेवटचा संदेश. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. धन्यवाद. जर जपाची पद्धत आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांसाठी नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला पटकन समजतील. धन्यवाद.